इथे ना मुलांना ना मॅगी खायची खूप म्हणजे इच्छा झाली होती. त्यामुळे का नाही मोठ्या मुलांनी ना मस्त अशी अगोदर इथं आपण जसं नूडल्स वाफलून घेतो ना तशी छान अशी मॅगी वाफलून घेतली. त्याच्यानंतर व्हेजिटेबल्स परत मसाले वगैरे ॲड केले आणि मस्त अशी त्यांनी मॅगी बनवलेली होती. आता त्यांनी मॅगी बनवली म्हणून म्हटलं चला आता आम्ही आमच्या दोघांसाठी मग इथे मी भात बनवला. आता मसाला भात कसा बनायचा ह्याची ना रेसिपी नक्की मी नेक्स्ट टाईम व्हिडिओ पूर्ण शेअर करीन तुमच्यासोबत. आता इथे मी थोडा शॉर्टच दाखवलेला आहे. मस्त असं व्हेजिटेबल वगैरे सगळे ॲड केलेले आहेत. त्याच्यानंतर छान असा चांतारा इथं वापरलेला आहे. त्याच्यामुळे का नाही खरंच खूप टेस्टी पण लागत होती. तुम्ही नक्की ट्राय करू शकता आणि नेक्स्ट टाईम मी व्हिडिओ पूर्ण शेअर करेन. तर मस्त असा मसाले भात पण झाला होता आणि सासूबाईंची एकादशी होती त्याच्यामुळे का नाही त्यांना खिचडी केली. आणि आता 4-5 दिवस झाले ना आपली देवपूजा काही जमतच नव्हतं करायला, कारण घराचं शिफ्टिंग झाल्यामुळे का नाही खूपच राडा होता घरामध्ये. तर म्हटलं आज खूप दिवस झालं आणि सगळं झालं व्यवस्थित आवरून, त्यामुळे म्हटलं चला आज देवपूजा करूया आणि म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करते. आणि घरात पूजा केल्यामुळे काय अगदी घरातलं वातावरण अगदी प्रसन्न झालं होतं आणि खूप छान वाटत होतं. आता तुम्हाला कसं वाटतं ते नक्की मला कमेंटमध्ये सांगू शकता. बाय.